होते हुए बैटर। आणखी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी येतोय सन्मान्य राजेश नाकवा यांच्याकडून। प्रत्येक विकेटसाठी क्षेत्ररक्षण करणारा अर्थात संघ आपण पाहतोय साखर संघासाठी ही खुशखबरी आहे। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सन्मान्य उल्हास नाकवा यांच्याकडून 1000 रुपये, सन्मान्य भगवान नाकवा यांच्याकडून 1000 रुपये आणि सन्मान्य राजेश नाकवा साखर यांच्याकडून 1000 रुपये, अशा प्रत्येक विकेटसाठी 1000 अर्थात 3000 रुपयाचं प्राइज असणार आहे। धन्यवाद। थैंक यू सो मच। यहाँ पर पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का चश्मा पहनकर डक आउट। जॉन टी बैक टू द डक आउट होते हुए इनायत एट नंबर 3 पर आते हुए बैटर तन्मय गायकर। देखना है किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। जबर गेंदबाज की तारीफ करनी होगी कमलेश पाटिल। आज आइकॉन खिलाड़ी इस मैदान पर गेंदबाजी करने के लिए उतरे। छक्कों की हैट्रिक के लिए सलमान भाई लंबाते इनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज है। ऑस्टम से बिलोंग करते इस बार देखिए सीधे बल्ले से खेल दिया है, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर है। शानदार फील्ड, काबिल तारीफ अक्षय पवार एपी के हाथों में गेंद ट्रैवल होती हुई। इस एक रन के साथ केएल राहुल आतिया शेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए 1 विकेट की नुकसान पर। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार निर्मल पटेल। निर्मल पटेल देखना है किस तरह के बल्लेबाजी करेंगे। पिछले मैच में प्लेयर ऑफ द मैच से नवाजे गए थे वही निर्मल पटेल। स्ट्राइक एंड पर बैटर। ओहो, फिर से एक बार देखिए, तू चल मैं आया। वो बुलाती है पर जाने का नहीं, पर योगेश डीजे को मौका। अगर देखा जाए ना तो इस गेंदबाज ने काफी प्रभावित ऑलराउंडर कैटेगरी में काम किया था, बल्लेबाजी हो गेंदबाजी हो, पर आज साखर टीम के लिए शानदार गेंदबाजी करते हुए कमाल की गेंदबाजी, बेलोशी के बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाते हुए न्यू बैटर मैदान पर नीनाज वारगे, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी। जिस तरह से यहाँ पर अरेश गायकर की जानिब से छक्के के लिए 500 रुपए और चौवे के लिए 200 रुपए का कैश प्राइज है। और इस बार देखिए चौवा आता हुआ फाइन लेग बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार। हर चौवे के लिए 200 रुपए और छक्कों के लिए 500 रुपए का कैश प्राइज है यहाँ पर। और छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज हमारे सलमान जी लंबाते इनकी जानिब से। तो इस बार देखिए स्कोर जब पहुंचे स्कोर कार्ड पर धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 6 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर, जबकि एक शानदार मैच क्वालिफाई का मैच डू एंड डाई करो या मरो स्थिति में डालते हुए आज इस प्रतियोगिता में आईपीएल फॉर्मेट 7-2 का ये 7-4 का ये फॉर्मेट हम देख रहे हैं। जबकि लेफ्ट आर्म बल्लेबाज शानदार बल्लेबाजी करते हुए नीनाद वारगिस 9 सेकंड पर। इस बार देखिए फिर से ऑन द राइज खेला जाते थे मिड विकेट में, मिड ऑन में फील्डर जरूर तैनात थे। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा धरने गुरुजी सर बतलाते हुए साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल
महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए एक ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए गेंदबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं गन वाटर। तसेच या ठिकाणी साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेताळेश्वर उसळ या संघाच्या कॅप्टननी तळीत राहायचं आहे की यानंतर आपण लगेचच गाव टू गाव IPL यांचा पहिला फायनल खेळणार आहोत आणि तदनंतर आपण ग्रामीणचा मात्र फायनल खेळणार आहोत याची नोंद घ्यायची आहे। सो साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेताळेश्वर उसळ आपल्या संघाच्या कॅप्टनने जय्यत तळीत राहायचं आहे। धन्यवाद। राजन स्पोर्ट्स बेलोसी टीम यहाँ पर बल्लेबाजी करते हुए थोड़ा सा रनों के ग्राफ को अंकुश लगाते हुए एक शानदार गेंदबाजी कंजूसी गेंदबाजी यहाँ पर गन वाटर स्पोर्ट्स के गेंदबाज साखर के कमलेश पाटिल। आज जरूर प्रीतम पाटिल मैं कहूंगा सबसे कप कातिल गौतमी पाटिल नहीं तर कमलेश पाटिल। आज क्या शानदार गेंदबाजी की है गन वाटर स्पोर्ट्स साखर टीम के लिए, एक संकट मोचन बने और कमाल की गेंदबाजी करते हुए अच्छा परफॉर्मेंस दिखलाते हुए एक अनुभवी गेंदबाज यहां पर दिखाई दिए। न्यू गेंदबाज नयन भगत गेंदबाजी के लिए आते हुए लेफ्ट आर्म बल्लेबाज तन्मय गायकर सामना करेंगे। इस बार मिस टाइमिंग सिली मिड ऑन की दिशा में खुद गेंदबाज गेंद को गैदर करने का प्रयास, तब तक एक रन आसानी से मुकम्मल किया। इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धरणे गुरजीत सर बतलाते हुए 2 विकेटों के नुकसान पर रिबाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए। लक्षात घ्या या ठिकाणी आपण थोडासा फेरबदल करतोय। अगोदर मी अनाउन्समेंट केलं होतं की पहिला जो फायनल आहे तो गाव टू गाव IPL फॉर्मॅटचा होणार आहे, पण त्याच्यामध्ये आपण आता फेरबदल केलाय। पहिला आपण या ठिकाणी ग्रामीणचा फायनल खेळणार आहोत आणि शेवटला या ठिकाणी गाव टू गाव IPL हा फायनल खेळणार आहोत। धन्यवाद। इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश मिड ऑफ की दिशा में, स्वीपर कवर में फील्डर है, फील्ड करेंगे तब तक एक रन आसानी से मुकम्मल करते हुए एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर वेस्ट इंडीज बल्लेबाज ब्रायन लारा जर्सी नंबर 9 स्कोर कार्ड पर आते हुए। कमाल की गेंदबाजी गन वाटर स्पोर्ट्स साखर की जानिब से गेंदबाजी यहां पर नयन भगत, जरूर चेंडू नहीं भगत पर आज बल्लेबाज को चेंडू देखने पर रोकते हुए कामयाब कमलेश पाटिल के बाद नयन भगत शानदार गेंदबाजी करते हुए 9 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर दूसरा और प्रगति पर क्वालिफाई का मैच। फिर से एक बार दिशा से भटके, इस बार अंपायर सुमित पवार सर ने अपने बाजुएं खोलते हुए वाइड करार कर दिया। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो जर्सी नंबर 10 सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए 10 रन स्कोर कार्ड पर दूसरा और प्रगति पर नयन भगत। फिर से एक बार, इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से पुश किया है, भाग मिल्खा भाग, गेंद के पीछे दौड़ लगाएंगे तब तक ओहो कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली। जहां पर एक रन नहीं थी वहां पर जरूर दोनों बल्लेबाजों ने आज सुबह के सत्र में 3 रन मुकम्मल किए। अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, इस 3 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है अंजुम के हीरो इमरान बुखारी जर्सी नंबर 13 स्कोर कार्ड पर आते हुए। हरीश गायकर इनकी जानिब से छक्का लगाते तो 1000 रुपए का कैश प्राइज यहां पर। नीना द्वार के स्ट्राइकर पर बैटर फिर से एक बार, ओहो मिस स्ट्रोक, यहां पर बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास किया कमबैक करते हुए गेंदबाज नयन भगत। कमाल की गेंदबाजी, 13 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर एक शानदार मैच। अष्टमी गांव से बिलोंग करने वाले सलमान भाई लंबाते इनकी जानिब से अगर छक्कों की हैट्रिक लगाते हैं तो 500 रुपए का कैश प्राइज यहां पर जमा है। फुल टॉस गेंद मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास, कवर पॉइंट में फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है नूपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए 2 विकेटों के नुकसान पर। शानदार गेंदबाजी और शानदार बल्लेबाजी करने वाली टीम राजन स्पोर्ट्स बेलोसी। 5 गेंदें हो चुकी, 1 गेंद शेष है इस ओवर की।
सामना करेंगे फिर से एक बार बल्लेबाज नीनाद वारगे। इस बार सुपला शॉट, कमाल का एग्जीक्यूट किया, रूम बनाने का मौका मिला। तीसरे विकेट पे गेंद थी और सीधा एग्जीक्यूट लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार संजीवनी देने वाला हरीश जी गायकर की जानिब से 200 रुपए का कैश प्राइज प्राप्त करते हुए डीजे मास्टर। जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए 19 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद गेंदबाजी की तीसरी ओवर लेकर आते हुए चौल गांव के खिलाड़ी, एक इमर्जिंग प्लेयर जिसे कहा जाता है राइजिंग स्टार गेंदबाज है आकाश तौसालकर। इस खिलाड़ी की काफी पहचान है, पीएनपी चषक हो, दमदार प्रीमियर लीग हो या फिर से एक बार अलीबाग प्रीमियर लीग हो, इस लीग में अपनी छाप बनाने वाले ये चौल गांव के खिलाड़ी आकाश तौसालकर गेंदबाजी करने के लिए आए हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 19 रन। प्रीतम सर पाणी बॉल गया तो मैदानातला अभी से अगर जो भी रन बनाते तो हरीश जी गायकर इनकी जानिब से हर रन के लिए 200 रुपए का कैश प्राइज। क्योंकि अक्सर कहा जाता है आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा देवदास की तरह जान मत दो यारो, ना चंद्रमुखी ना पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। पर जरूर देखिए स्क्रीन पर हम दिखाई देते हुए, थैंक यू सो मच ड्रीम्सक्रिकेट.in के कैमरामैन बाबू अनिरुद्ध वर्तक, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। इस बार देखिए शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में खेला हुआ स्ट्रोक इस रन के साथ स्कोर जा पहुंचा अक्षर पटेल जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए 2 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर। चालू मुकाबला भी दर्शकों के जानकारी के लिए गन वाटर स्पोर्ट्स साखर विपक्ष राजन स्पोर्ट बेलोसी, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का महासंग्राम। हरीश जी गायकर पुरस्कृत हम देख रहे हैं राजन स्पोर्ट्स बेलोसी टीम, हर एक रन के लिए 200 रुपए का कैश प्राइज। यहां पर स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार नीनाद वारगे, अच्छी गेंद और इस बार देखिए अक्षय पवार, जरूर यहां पर 3 विकेटों को उड़ाने का प्रयास। फिर से एक बार बाल बचे, मैदान पर थोड़ा सा नाट्यमय चित्र मैदान पर दिखाई देता हुआ आकाश तौसालकर हिट करना चाहते थे, बस शायद से गुरुजी इन्होंने बचपन में कंचे नहीं खेले या फिर किसी की झाड़ पे से आम नहीं गिराए, जरूर यहाँ पर एस्टिया उन्हें उड़ाने में दिक्कत हुई। स्कोर जा पहुंचे 22 रन स्कोर कार्ड पर। हर छक्के के लिए 2000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर हरीश जी गायकर संघ मालक राजन स्पोर्ट्स बेलोसी के, इनके माध्यम से हर छक्के के लिए 2000। छक्कों के हैट्रिक के लिए सलमान जी लंबाते अष्टमी से बिलोंग करने वाले उनकी जानिब से 500 रुपए का कैश प्राइज। इस बार बड़ा स्ट्रोक, मिड ऑन में फील्डर है, ओहो हे प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ, मोए मोए, डीजे को मौका। साथ स्कोर छलांग लगाता हुआ स्कोर कार्ड पर 26। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, मिड ऑफ की दिशा में फील्डर, फिर से एक बार बास की फाटली निमास की पलाली, बाइको चकनी मेवनी देखनी, बाइको पेक्षा मेवनी बरी, क्या छोड़ते हुए यहाँ पर बल्लेबाज को जीवन दान देते हुए, रक्तदान करो कन्यादान करो पर जीवन दान मत दो। जब जब भी बल्लेबाज को जीवन दान मिला है उन्होंने जख्मी शेर की तरह दहाड़ा है। छक्के के लिए 3000 हरीश जी गायकर संघ मालक, इनकी जानिब से बैटर नीनाद वारगे इनके लिए।
28 रन स्कोर कार्ड पर। इस बार बड़ा स्ट्रोक लॉन्ग ऑफ की दिशा में हमारे थल गांव से बिलोंग करने वाले उदय साखरकर यहां पर आ चुके, उनका तहे दिल से स्वागत है। तो इस बार देखिए चौवे के साथ स्कोर जा पहुंचे। इस चौवे के लिए हरीश जी गायकर इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज आया है। और चौवा नंबर 181 बल्लेबाज नीनाद वारगे के बल्ले से आता हुआ शानदार चौवा। चौवे की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ धरने गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 32 रन 2 विकेटों के नुकसान पर आकाश तौसालकर के ऊपर किया हुआ अटैक है। नीनाद वारगे आज अपने टीम के लिए जरूर शानदार बल्लेबाजी करते हुए, कमाल की बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी यहां पर करते हुए फिर से एक बार स्क्वायर कट किया है। लेग कट करना चाहते थे फील्डर है वहां पर, एक्स्ट्रा कवर पॉइंट की दिशा में फील्ड करेंगे। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद शानदार यहां पर इनिंग की शुरुआत करते हुए बैटर्स। एंटरटेनमेंट करने के लिए हमारे दर्शकों का मेरा आवाज संकेत जी पवार जिन्होंने सुड़कोली का बुलंद आवाज कहा जाता है इस खानाव के मैदान पर, आपका तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूं। जरूर फिर से एक बार हर एक छक्के के लिए 3000 रुपए और बाउंड्री के लिए 1000 रुपए हरेक जी गायकर इनकी जानिब से एटीएम पेटीएम स्टार्ट होता हुआ। गेंदबाजी मार्ग पर अक्षय पवार, पावर अप पवार गेंदबाजी करते हुए फील्डर है वहां पर। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। धरने गुरुजी सर बतलाते हुए 34 रन। अष्टमी गांव से बिलोंग करने वाले सलमान जी लंबाते इनकी जानिब से कमेंटेटर इमरान बुखारी इनके लिए 200 रुपए का जीपीआई है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं इस प्रतियोगिता के द्वारा। सलमान जी लंबाते सर आपका तहे दिल से स्वागत है। गन वाटर्स स्पोर्ट्स साखर विपक्ष राजन स्पोर्ट्स बेलोशी, ये दोनों टीम के दरमियान क्वालिफाई का मैच चौथा ओवर प्रगति पर आखिरी ओवर लेकर आते हुए अक्षय पवार, पावर अप पवार, सावला गांव से बिलोंग करने वाले। हरीश जी गायकर इनकी जानिब से हर एक कमेंटेटर के लिए 500 रुपए का कैश प्राइज है, उनका भी तहे दिल से आभार। हरीश जी गायकर राजन स्पोर्ट्स बेलोसी के संघ मालक। ओहो इस बार देखिए फिर की लेने वाली गेंद, ओहो दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे योगेश को मौका। आवाज और जीव झाला वर खाली क्योंकि यहाँ पर अतिघाई संकटात नहीं, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक और यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए स्क्रीन पर देखिए डीजे योगेश कैसे दिखाई दे रहे। थैंक यू सो मच ड्रीम्सक्रिकेट.in की टीम, कैमरामैन अनिरुद्ध वर्तक और उनकी पूरी टीम और कौस्तुभ सीओ कौस्तुभ जी पाटिल, हमारी पूरा कमेंट्री बॉक्स स्क्रीन पर दिखाई देता हुआ। ऑफिशियल अंपायर सर आउट है कि नहीं है? नहीं है। रन भी नहीं है। फिर से एक बार मौका होगा। मैच अक्षय पवार
इस बार अच्छी गेंद जल में लाने की कोशिश, खोद कर खेलना चाहते थे, फिर से एक बार, इस बार ही विकेटों को चीरते हुए, पर क्या ये विकेट प्राप्त होगी? प्रीतम जी पाटिल ऑफिशियल अंपायर, सबसे कातिल प्रीतम पाटिल। जरूर सम्मान्य हरेश जी गायकर सर बेलोसी गांव के, जिन्होंने अभी टीम राजन स्पोर्ट्स बेलोशी जो टीम स्पॉन्सर किए, उनके माध्यम से तीनों समालोचक अकाजी मांद्रेकर सर, निशान जी पाटिल, इमरान जी बुखारी, इनके लिए प्रत्येक की 500 टोटल 1500 रुपए हमें कैश प्राइज दिया। उनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूं। जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता, यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता। ऑफिशियल अंपायर का इशारा, रिव्यू यहां पर लेते हुए, डीआरएस चेक करते हुए, क्या ये बल्लेबाज सेफ है या आउट है? और थर्ड अंपायर डिसीजन इज नॉट आउट, बल्लेबाज सेफ है। हर छक्के के लिए 3000, बाउंड्री के लिए 1000 और एक रन के लिए 3000 रुपए का कैश प्राइज। बल्लेबाज है नीनाद वारगे के बल्ले से आता हुआ यह आसमान पहुंचा 41 रन, 3000 रुपए का कैश प्राइज हरेश जी गायकर सर इनके माध्यम से नीनाद के लिए। फिर से फुल टॉस गेंद, फुल टोल वसूल करने का प्रयास, फील्डर है वहां पर जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 43 रन। अक्षय पवार के ऊपर काउंटर अटैक करते हुए ये दोनों बैटर, जबकि पहले 2 विकेट जाने के बाद पूरी साझेदारी को संभालते हुए राजन स्पोर्ट्स बेलोशी की ये 2 खिलाड़ी, नाम है तन्मय गायकर और नीनाद वारगे, शानदार बल्लेबाजी की बैटिंग करते हुए। रन स्कोर कार्ड पर लग चुके। फिर से एक बार स्ट्राइकर बैटर नीनाद वारगे, स्ट्राइक एंड पर गेंदबाजी करेंगे अक्षय पवार, पावर अप पवार। फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे कल्पेश पाटिल, और इस बार कोई गलती की गुंजाइश नहीं। कल्पेश पाटिल यानी कावा, डीजे मास्टर को मौका। करते हुए टीम राजन स्पोर्ट्स बेलोसी टीम ने यहां पर निर्धारित 24 गेंदों में 43 रन बनाए और 44 रनों का टारगेट सेट किया है गन वाटर स्पोर्ट्स साखर टीम के सामने। क्या इस रनों की लईलूट की जाएगी या उसे डिपेंड किया जाएगा, रोका जाएगा? ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा महाराष्ट्र का बुलंद आवाज, इसी गांव से बिलोंग करने वाले और आने वाले 28 फरवरी और 1-2 मार्च को पुना तहसील भोर तालुके में जाकर कमेंट्री करने वाले हमारे काबिल दोस्त स्पेशल से इंजीनियर निशान जी पाटिल सर के पास। धन्यवाद। हॅलो हॅलो चेक हॅलो. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकता की पहिल्या दिवसापासून ते अंतिम दिवसामध्ये अमर्याद अशी ज्यांची शिरोशायरी आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांना ज्यांनी मंत्रमुग्ध केलं आणि येणाऱ्या 28 मार्च आणि 28 फेब्रुवारी आणि 1-2 मार्च या तारखेला जसं मला आमंत्रित केलं तसं इम्रान सरांना देखील पुणे जिल्ह्यातील राजगड म्हणजे पुण्यापासून साधारणतः 50 ते 60 किलोमीटर लांब आहे, तेथे मात्र आमंत्रित केले. त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया.
आणि नक्कीच या ठिकाणी आमचा महिलांसाठी बनवलेला मंडप असेल किंवा सुंदर असं व्यासपीठ असेल, आमचा समालोचन कक्ष असेल, हे बनवण्यासाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली असे RK मंडप डेकोरेटर्स खानाव, प्रशांत टोपले आणि प्रभाकरजी टोपले यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच उदय थिटे साहेब यांच्या माध्यमातून जी लाईट आपण या मैदानावरती पाहतोय, गेल्या 3 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी तांत्रिक बिघाड न येता 3 दिवस खूप चांगल्या पद्धतीने लाईट त्यांनी प्रोव्हाइड केली. असे सन्मान्य उदय थिटे साहेब यांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच या ठिकाणी खेळपट्टी बनवण्यासाठी ज्याने अपार आणि अथांग मेहनत घेतली आहे असे आमचे पिच क्युरेटर सन्मान्य हेमंतजी ठळे साहेब यांचा देखील आभार व्यक्त करतोय. कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवली जाते आणि याही वर्षी सुद्धा खेळपट्टी बनवली आणि अजून देखील याच खेळपट्टीवरती येणाऱ्या रविवारी आमची डे नाईट या फॉर्मॅटमध्ये खानाव प्रीमियर लीग ही सुद्धा होणार आहे आणि ती स्पर्धा पाहण्यासाठी नक्कीच मी आप्पांच्या वतीनं, जितेंद्र दादांच्या वतीनं, त्याच वेळेला निलेश दादाच्या वतीनं आणि संपूर्ण खानाव ग्रामस्थांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्या स्पर्धेचा सुद्धा आनंद लुटण्यासाठी तुम्ही याच मैदानावरती यायचं आहे. चला, टॉससाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय महेश वाडेकर पुरस्कृत जय भैरवनाथ उसर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण फायनलचा सामना खेळण्यासाठी टॉस करण्यासाठी मात्र यायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ जेव्हा समाप्त झाला, बॅटिंग करत असताना या ठिकाणी हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट बेलोशी या संघानं निर्धारित 24 बॉलमध्ये या ठिकाणी 43 धावा पूर्ण केल्या आणि 44 धावेंचं लक्ष्य हे आता मात्र गन वॉटर स्पोर्ट साखर या संघासमोर ठेवलेलं आहे. पंचांचा इशारा येतोय आणि आता या ठिकाणी सामन्याला प्रारंभ करतोय. पहिलाच बॉल, गोलंदाज निर्मल पटेल. पहिल्या बॉलवरती अक्षय पवारच्या बॅटमधून एक उत्तुंग फटका येतोय, षटकार. खेळाडू आहे तो म्हणजेच पनवेल तालुक्यामधील अक्षय पवार, तर दुसऱ्या बाजूला गुजरातचा म्हणजेच गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशी लढत ही मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर आता पाहूया निर्मल पटेल कशा पद्धतीने कमबॅक करणार. जिंकायचा असेल तर इथे मात्र कंजूस गोलंदाजी करावी लागेल, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना रोखावं लागेल, परंतु समोर एक कडवं आव्हान आहे. गन वॉटर स्पोर्ट्स संघाचा खऱ्या अर्थानं एक बाइंडिंग फॅक्टर ज्याने या संपूर्ण दिवसामध्ये, या संपूर्ण रात्रीमध्ये चांगला खेळ केला. अक्षय पवार स्ट्राईक एंडवरती पुढे मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि दुसऱ्या बॉलवरती निर्मल पटेलने चांगला कमबॅक केलाय. मागील मॅचमध्ये ज्याला खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणून अवॉर्ड मिळाला होता आणि आता या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी मात्र करावी लागेल. 2 चेंडू समाप्त झालेत, 10 फलकावरती 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. चांगला बॉल, तितका चांगल्या पद्धतीचा फटका, चेंडूला सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सन्मान्य हरेश गायकर, राजन स्पोर्ट बेलुशी या संघाचे मालक यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा निर्मल पटेल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय, धावा मात्र येत नाहीये.
हे षटक आपण पाहायला गेलं तर संमिश्र स्वरूपाचं पाहायला मिळते. आशिषजी नाकवा यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. येणाऱ्या 20 बॉलमध्ये आता 32 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू पूर्ण झालेत, अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा निर्मल पटेल राईट हँड मोर द विकेट. चांगला बॉल इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये. चेंडू बॅटच्या स्टिकरला लागला आणि त्याचमुळे फक्त एकच सिंगल धाव इथे पाहायला मिळते. चांगला कमबॅक, अक्षय पवारच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहिले, तदनंतर 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, तो म्हणजेच कमलेश पाटील. मग सलामीची गोलंदाजी असेल किंवा सलामीची फलंदाज असेल, आज मात्र खऱ्या अर्थानं त्याने सर्व प्रेक्षकांना प्रभावित केलंय. आज ठाणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यामध्ये तो दाखल झालाय आणि त्याच्याकडे असलेले गुणवत्ता, कौशल्य आणि त्याच वेळेला क्रिकेटचा एक स्टँडर्ड खेळ मात्र आपल्याला आज पाहायला मिळाला. येणाऱ्या 19 बॉलमध्ये 31 धाबींची गरज आहे. या षटकातील शेवटला बॉल, पहिले 5 बॉल कंप्लीट झालेत. गोलंदाज निर्मल पटेल या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक मध्ये बदल करत असताना जो लॉंग ऑफ आणि त्याच वेळेला एक्स्ट्रा कव्हर याच्यामध्ये खेळाडू तैनात केला होता, त्याला 30 सर्कलच्या आतमध्ये आणलंय आणि एक लॉंग ऑनला मात्र खेळाडू इथे तैनात केला. शेवटला बॉल स्ट्राईक एंडवरती कमलेश पाटील उर्फ कावा. हो स्विच इट करण्याचा प्रयत्न, जरूर या षटकामध्ये 2 षटकार दिले, परंतु तदनंतर चांगला कमबॅक मात्र पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना इथे गन वॉटर स्पोर्ट साखर या संघानं 13 धावा पूर्ण केल्यात. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 31 धाब्यांची गरज आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेताळेश्वर उसर या संघासमोर मात्र फायनलची मॅच खेळणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं असेल ते म्हणजेच आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला असलेल्या बाईकचं. मग बाईकवरती ग्रामीण गटामधून कोणता खेळाडू त्या बाईकवरती बसून या ठिकाणी बाईक फिरवणार आहे किंवा त्याच वेळेला ओपनमधून म्हणजेच गाव टू गाव IPL फॉर्मॅटमधून कोणता खेळाडू आहे जो खऱ्या अर्थानं त्यासाठी दावेदार आहे. यासाठी आमचे दरणे गुरुजी चांगले रेकॉर्ड्स त्यांच्याकडे मात्र ठेवली आहे आणि जेव्हा ही स्पर्धा समाप्त होईल तेव्हा ती लिस्ट माझ्या हातामध्ये येईल. प्रत्येक खेळाडूची हृदयाची धडधड वाढेल की या मॅचमध्ये बाईक मात्र कोणाला मिळणार आहे. दरणे गुरुजी आता परमेश्वराप्रमाणे आहेत, त्यांच्या हातामध्ये सर्व निकाल आहे, परंतु आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे. एकदम फेअर, तंत्रशुद्ध, नियंत्रित इथे स्कोरचे रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 31 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज मितेश दरबार. पहिलाच बॉल, या बॉलवरती चेंडूला सरळ भिरकावून दिलंय, सीमारेषेच्या बाहेर येतोय एक उत्तुंग षटकार. हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट बेलोशी या संघाला जिंकायचं असेल तर यू हॅव टू फोकस ऑन विकेट. विकेटवरती पूर्णपणे फोकस करावा लागेल. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ अक्षय पवारच्या माध्यमातून पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने येतोय. निनाद वारगे जोपर्यंत पोहोचणार फेकणार तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. एका धावेच्या साह्यानं 20 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. आता 16 बॉलमध्ये 24 धाब्यांची गरज. 24 रन्स रिक्वायर्ड इन 16 बॉल, बचे हुए 16 गेंदों में 24 रनों की जरूरत. तिन्ही लँग्वेज मध्ये सांगितलं म्हणजे काही नाही, मराठी समजत असेल ते हिंदीमध्ये समजतील. बघा, बॉलरनी जरी 1 रन दिली तरी हरेश गायकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आज मात्र हातामध्ये जीपे त्यांच्या आहेत आणि जीपे मधून ट्रान्झॅक्शन भरपूर मारलेत त्यांनी. आपल्या संघाला प्रेरित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या खेम्यामधून आवाज सुद्धा होतोय. जोरदार एकदा आवाज येऊ द्या. वयात मॅचच्या दिशेनं 16 बॉलमध्ये 24 धाब्यांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना परंतु जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. ऑफ सेट टॅक्स, लाईन स्लिप, त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग
अशा पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण सजवलंय. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने इथे खेळलाय आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडूला मात्र डायरेक्ट हिट केलं असतं तर कदाचित अक्षय पवार डेंजर झोनमध्ये होता, परंतु इथे एक धाव मात्र पूर्ण केली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती ज्याच्या बॅटमधून आपल्याला या ठिकाणी बेभान बेधुंद आणि बेधडक अशी फलंदाजी पाहायला मिळाली तो अक्षय पवार स्ट्राईक एंडवरती आलाय. येणाऱ्या 15 बॉलमध्ये आता 23 धावांची गरज आहे. धाव फलकावरती 21 धावा पूर्ण झाल्यात. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 1 लाखाहून जास्त सबस्क्रायबर आपण या चॅनलचे पाहतोय आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला लवकरच 2 लाखाचा पल्ला ते पूर्ण करताना दिसतील. वेळेत मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा मितेश दरबार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. साखर संघाने का बोलवलं, किंबहुना त्याचा खेळ अलिबाग तालुक्यामध्ये सातत्यानं बहरलेला आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितले होते की 3रे वर्षी याच मैदानावरती आम्ही फायनल देखील मारली होती आणि याही वर्षी स्वप्न तोराशी बाळगून आलाय की आमच्या संघाला मला फायनल मारून द्यायची आहे आणि त्यासाठी चाललेला हा संघर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटची कडा आणि मात्र अक्षय पवारची खेळी संपुष्टात, फलंदाज बाद. हा इथं आपल्याला पाहायला मिळाला. येणाऱ्या 13 बॉलमध्ये 19 धावांची गरज आणि ह्या धावा पूर्ण करण्यासाठी नयन भगत मात्र स्ट्राईक एंडवरती आलाय. ह्या धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार, जिंकायचा असेल, मैदानावरती आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळायचं आहे आणि त्या अनुषंगानं किंवा त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती नयन भगत आलाय. मितेश दरबार, ओहो, जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा घेतली आहे, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज नयन भगत 0 या संख्येवरती तंबूत. तसेच या ठिकाणी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स अर्थातच आमचे रोहनजी चौळकर साहेब अजून देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुनश्च मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या सामन्यासाठी ते आलेत आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या स्पर्धेला मी फायनल पूर्णपणे या ठिकाणी बघूनच जाणार आहे आणि आज ते या ठिकाणी राहिले, त्याबद्दल पुनश्च मी आप्पांच्या वतीनं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. वयात मॅचच्या दिशेनं इथे 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. धाव फलकावरती 25 धावा पूर्ण झाल्या. येणाऱ्या 12ला आता 19 धावा पूर्ण करायच्या आहेत. 12 चेंडूने 19 धावांची गरज असताना आता नवीन फलंदाज गोलंदाज मैदानावरती आलाय, तो म्हणजे स्मित पटेल. पहिला होता निर्मल पटेल, त्यानंतर होता मितेश दरबार आणि आता आलाय मीत पटेल. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. मॅच अतिशय रोमांचकारी स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्याच बाजूने आपण पाहायला गेलं तर नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. नाव आहे आकाश तवसाळकर.
कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची अर्थातच जी क्षमता आहे ती मात्र या ठिकाणी आकाश तवसरकडे आहे. जिंकायचं असेल तर त्याला सुद्धा चांगला खेळ या ठिकाणी प्रदर्शित करावा लागेल. खऱ्या अर्थानं कमलेश पाटील कावा अजूनही स्ट्राईक एंड वरती आहे, जिथे जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. गुजरातचा खेळाडू मीत पटेल पहिलाच बॉल अप्रतिम टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि खऱ्या अर्थानं कमलेश पाटीलला हा चेंडू मात्र समजला नाहीये. फिरकी गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय, जादूमय गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा दुसरा बॉल, चांगला बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मात्र या चेंडूवरती चेंडूला सीमा पार पोहोचवलंय 6 धावांसाठी. मध्ये 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. धाफलकावरती 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता समीकरण थोडंसं सोपं होत असताना परंतु मीत पटेल आहे तोपर्यंत नक्कीच तो धावा सेव्ह करेल, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल. कमलेशने तर चांगला फटका खेळून काढलाय. चांगला बॉल शफल झाला, तदनंतर पंचांकडे पाहिलंय परंतु जसा फलंदाजानं फुटवर्क मुवमेंट केलं त्या पद्धतीचं प्रेझेन्स ऑफ माइंड हे मात्र मीत पटेलचं पाहायला मिळालं. 9 बॉलमध्ये आता 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. 31 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु इथे नक्कीच चेंडू वाईड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा धाव मात्र ॲड होती आहे. 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता 9ला 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. 9 चेंडू आणि 12 धावा, शक्य अशक्य असं आव्हान. पुन्हा एकदा मीत पटेल, चांगला बॉल. इथे बराच वेळामध्ये कॅच मात्र होणार का? 4 खेळाडू वेगाने येत होते आणि 4 खेळाडूंच्या बरोबर मध्ये हा चेंडू लँड झाला आणि एक प्लेयर त्या ठिकाणी तैनात नव्हता आणि त्याचमुळे इथे या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा 33 धावा दफलकावरती आल्या आहेत. आता येणाऱ्या 8 बॉलवरती 11 धावांची गरज. मॅच अगदी जशी प्रेक्षकांना पाहिजे होती ना दरणे गुरुजी, त्याच पद्धतीची मॅच मैदानावरती पाहायला मिळते. अजूनही जर आपण घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर बरोबर 3:41 झालेत. अजून देखील प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. बहुसंख्येनं अगदी या ठिकाणी आपण उपस्थित झालेत, त्याबद्दल नक्कीच आभार व्यक्त करतोय. 8 बॉल आणि 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती कोण आहे ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये अगदी अफाट उत्तुंग असे फटके मारले होते, प्रतिस्पर्धी संघाला त्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं? तो आकाश तवसकर स्ट्राईक एंडवरती आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मीत पटेल चांगला कमबॅक केलाय. प्रतीक मोकल यांच्याकडून आकाश तवसकरांची 100 रुपयाचा पारितोषिक आहे. नक्कीच यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. ओहो, फसवला, टप्पा पडला, तदनंतर चेंडू या ठिकाणी मात्र बाहेरच्या दिशेनं काढला. मीत पटेलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कधी चेंडू आतल्या दिशेनं, कधी चेंडू बाहेरच्या दिशेनं प्रतिस्पर्धी संघावरती पूर्णपणे दबाव ट्रान्सफर केला आणि आता 7 बॉलमध्ये 11 धावांची गरज. चांगला बॉल, तितका चांगला फटका, चेंडू मात्र 1 बाउन्स. ओहो, या ठिकाणी कदाचित चौकार गेला असता. पिनड्रॉप सायलेन्स झाला होता. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या आणि आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना हरेश गायकर पुरस्कृत राजन स्पोर्ट बेलोशी हा संघ कोणत्या खेळाडूवरती ही जबाबदारी मात्र सोपवणार आहे? 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. फ्लड लाईट्समध्ये या धावा करणं तेवढंही सोपं नाही आहे. सेन्सिबल क्रिकेट किंवा त्याच वेळेला एक संयमी क्रिकेट हा मैदानावरती मात्र खेळावा लागणार आहे. शांत डोक्याने हा क्रिकेट खेळायचा असतो. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना नक्कीच विचार विनिमय हा मैदानावरती सुरू आहे. कारण विचार हे माणसाने केलेच पाहिजे. कारण स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे की तुमचे योग्य विवेक, योग्य विचार यातच खऱ्या अर्थानं जीवनाची सार्थकता असते.
त्याच्यामुळे इथे मात्र तुम्हाला जिंकायचं असेल तर एक पॉझिटिव्ह अप्रोच, पॉझिटिव्ह थिंकिंग मात्र खेळावं लागेल. जिथे येणाऱ्या 6 बॉलमध्ये 9 धाब्यांची गरज असताना संघाचे कॅप्टन, संघाचे संघमालक त्यांचा मुलगा तो म्हणजेच प्रसन्न गायकर हा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसन्नावरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. खऱ्या अर्थानं ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांनी चांगली भूमिका निभावली आहे. आता या राऊंडमध्ये पाहूया कशा पद्धतीने त्याचा खेळ असेल. कमी वयामध्ये ज्याने बेलुशी संघासाठी कित्येक वेळेला चांगली कामगिरी केली, एवढंच नव्हे तर बेलुशी संघाला विजयसुद्धा प्राप्त करून दिले. परंतु आता या ठिकाणी या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये त्याला जर चमकायचं असेल, त्याला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर ही एक नामी संधी ही मात्र प्रसन्न गायकर यासाठी आलेली आहे. 6 बॉलमध्ये 9 धाब्यांची गरज असताना इथे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक डॉट बॉल हा खऱ्या अर्थानं बेलुशी संघाला या मॅचमध्ये घेऊन येईल. परंतु एखादा मोठा फटका तो मात्र गन वॉटर स्पोर्ट या संघाला पूर्णपणे या ठिकाणी वापसी करून देईल. प्रसन्न गायकर याने जर हॅट्रिक घेतली तर संघाचे मालक म्हणजेच प्रसन्नाचे वडील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस हे मात्र असणार आहे. आणि जेवढं बक्षीस लावलंय तेवढं त्याने खऱ्या अर्थाने दिलेलं आहे. आम्हाला सुद्धा तिघांना प्रत्येकी 500 म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक त्याने आमच्याकडे रोख कॅश प्राइज दिलेलं आहे. ओहो, चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्या. समीकरण अतिशय जवळ येत असताना इम्रान सर आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. सलमानजी लंबाते साहेब यांच्याकडून जर ह्या धावा डिपेंड केल्या, सेव्ह केल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक हे प्रसन्न गायकर यासाठी मात्र असणार आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज. बॉलमध्ये 7 धाव्यांची गरज आहे. येणारे आता पाहूया कशा पद्धतीने मॅच असेल. कमलेश पाटील कावा स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि प्रसन्न गायकर म्हटलं की त्यांनी कित्येक अशा मॅचेस जिंकवलेल्या आहेत, परंतु त्याच्या समोर एक कडवं आव्हान असेल. सलामीचा फलंदाज अजूनही या ठिकाणी तैनात आहे. मॅच जिंकवली तर हरीश गायकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात. तर मॅच जिंकवणं सुद्धा गरजेचं आहे. बेलुशी संघासाठी नक्कीच बक्षिसं लावली जात आहेत. चांगला बॉल आहे, तितक्या चांगल्या पद्धतीने फटका खेळला. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु इथे मात्र ओहो, इथे बॅकअप देणं फार गरजेचं होतं, रिकव्हर करणं फार गरजेचं होतं. 1-1 धाव फार महत्वाची आहे. बघा स्ट्राईकला पुन्हा एकदा कमलेश आलाय, जो सेट फलंदाज आहे, ज्याची नजर तीक्ष्ण आहे, त्याला मात्र स्ट्राईकवरती आणलंय. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 5 धाब्यांची गरज. थ्रो चांगल्या पद्धतीने झाला असता, कदाचित चेंडू गॅदर केला असता तर 1 धाव मात्र सेव्ह केली असती. आणि 1 धाव टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये बरंच काही सांगून जाते. त्याचं महत्त्व तुम्हाला ही मॅच समाप्त झाली की कळेल. कारण आता समीकरण 4 बॉलमध्ये 5 धाब्यांची गरज. प्रसन्न गायकरच्या या एफर्ट्सला नक्की सलाम आहे. निडरपणे, निर्भयपणे मैदानावरती तो गोलंदाजी करतोय. समोर कोणीही फलंदाज असेल तरी त्याच्यावरती त्याचा आत्मविश्वास, त्याची गुणवत्ता, त्याचं कौशल्य आणि खऱ्या अर्थानं ही मॅच मी जिंकू शकतो हा आशावाद त्याच्या मनामध्ये आहे. 4 चेंडू मागे 5 धाब्यांची गरज. कमलेश पाटील कावा स्ट्रायकिंग एंड वरती. पुन्हा एकदा पुढील बॉल. ओहो, इथे मात्र निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. तदनंतर 1 धाव मात्र इथे धावून काढली आहे. पंचांनी मात्र इथे वाईट चेंडूचा इशारा केला. 2 धावा मात्र ॲड झालेल्या आहेत. 2 धावेच्या साह्याने धावफलकावरती धावा वाढणार आहेत. त्या म्हणजेच 41. आणि आता 4 चेंडू मागे 3 धावेंची गरज. मॅच कुठे होती आणि मॅच आली कुठे. एक्स्ट्रा चेंडू फेकला होता. तदनंतर विकेट किपरने सुद्धा त्या ठिकाणी चेंडू सोडला आणि आता या मॅचमध्ये पूर्णपणे वापसी केली आहे, ते म्हणजेच गन वॉटर स्पोर्ट्स साखर या संघानं. परंतु मॅच अजूनही संपलेली नाही आहे. प्रेक्षकांना वाटतं की इथे एखादा टर्निंग मुवमेंट येईल, एखादा ट्विस्ट येईल आणि यासाठी नक्कीच त्या आशेनं मात्र बघत आहेत. जशी मॅच पाहिजे होती दर्णे गुरुजी त्याच पद्धतीची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही संघ आता प्रचंड प्रेशरमध्ये आहेत. जरी हे समीकरण दिसायला सोपं असलं
तरी देखील जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपल्याला अंदाज लावता येत नाही की ही मॅच साखर संघाकडे जाणार की बेलोशी संघाकडे जाणार. दर्णे गुरुजी सुद्धा या ठिकाणी मात्र कन्फ्यूज झाले की मॅच कोणाच्या बाजूने जाणार. प्रसन्न गायकर सारखा एक होत करू आणि त्याच वेळेला एक यंगस्टर खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. निर्भयपणे निडरपणे गोलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना इथे रोखण्याचं काम करतोय आणि खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई पुन्हा एकदा प्रसन्न गायकरसाठी आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 3 धाब्यांची गरज. मोठा फटका आणि आकाश तवसकाच्या बॅटमधून चेंडू सीमा पार येतोय. उत्तुंग ह्यूज षटकार. तर धन्यवाद. आता आपल्याला ग्रामीण गटातील ग्रँड फिनाले ग्रामीण गटातील फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांदरम्यान टॉस झालाय. एका बाजूला प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ आणि दुसऱ्या बाजूला पण पाहिलं तर महेश वाडेकर पुरस्कृत जय भरत उसर या दोन संघांदरम्यान हा क्रिकेटचा थरार